मा हं. तुला ओपनहायमर माहिती का? ओपनहायमर काय आता हे? एक सायंटिस्ट होते फिजिक्सचे. अरे बापरे, सायंटिस्ट होते. मी म्हटलं वेगळंच काही सांगतोय. सायंटिस्ट फिजिक्सचे. फिजिक्स म्हणजे काय पण? एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये स्पेस, एनर्जी, ॲटम आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आहे ना अभ्यास असतो. अच्छा, बरं. मग ते असे फिजिक्सचे होते का ते? बरं, मग त्यांचं काय? त्यांनी ॲटम बॉम्ब बनवला होता म्हणून त्यांना आहे ना हां, फादर ऑफ द ॲटॉमिक बॉम्ब बोलता. त्यांनी बनवला होता? पण अरे मी तर ॲटम बॉम्बच्या बाबतीमध्ये दुसऱ्याच एका शास्त्रज्ञाचं ते आईन्स्टाईनचं नाव ऐकलेलं आहे. अल्बर्ट आईन्स्टाईन हां, आणि रॉबर्ट ओपनहायमर हे मिळून आहे ना हां, पूर्ण खूप सारे सायंटिस्ट होते, म्हणजे हां. 4-5 अजून होते. हां, ते मिळून आहे ना हां. एक टीम होती एक. हां, हां, हां. आणि मग यांनाच का बरं फादर म्हटलंय? कारण की ते पूर्ण ऑपरेशन जो होतं ना हां, त्याचे? याला पूर्ण ट्रेनेटिक नाव दिलं होतं. हां, 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 या ट्रेनेटिकला आहे ना हां. हे लीड करत होते. म्हणून त्यांना फादर म्हटलंय असं. हम्म. पण मग आता हा ॲटम बॉम्ब बनवायचा याचा शोध त्यांना कसा लागला? एक कण धरतीमध्ये काही पण चीज असते ना हां, हां. ती एक कण पासून बनते. कण पासून बनते. आणि कण म्हणजे काय? ॲटम हा, पण ॲटम म्हणजे कण आपण मराठीत म्हणतो, हां, इंग्लिश पण मध्ये त्याला त्याला ॲटम ॲटम म्हणतात. बरं. एक सुईच्या टोकावर हां. लाखो ॲटम बसू शकतात. अरे बापरे! मग अशा ॲटम पासून त्यांनी बनवलं. मग त्या ॲटमचं कसं? हां, काही ॲटम असे असतात हां, जे तुटले हां, का इतकी एनर्जी प्रोड्यूस्ड होते. हां. हम्म, मग त्याच्यामुळे त्यांनी बनवला का? हम्म. बरं, मग कशासाठी बनवला त्यांनी तो? कारण की आहे ना हां, जपानवर टाकला जाईल तो हां. आणि मग वॉर संपून जाईल, पूर्ण वर्ल्ड वॉर 2 चा एंड होऊन जाईल. अच्छा, अच्छा, अच्छा. मग हे कुठले होते, कोणत्या देशातले ते स्वतः पण? पण ते ज्यूइश परिवार पासून होते, हां. पण ते पळून आले होते अमेरिकाला. अच्छा, म्हणजे कारण मग की ज्यूइशला किती मारलं गेले हां, मग हिटलर. ते अमेरिकेत होते. हम्म, अच्छा, आणि मग त्यांनी बनवला का तो ॲटम बॉम्ब? हम्म. आणि मग मग काय झालं पुढे? त्यांचं काय माहिती आता पुढे? पुढे हं, पुढे आहे ना त्यांनी ॲटम बॉम्ब बनवला. हं. पण आहे ना जेव्हा त्याची टेस्टिंगची वक्त आलं, हां, हां, हां. मग आहे ना त्यांच्या परिवारवाल्यांना पण त्यांच्या सोबत ठेवलं. हां, हां, पण इतक्या जवळ ठेवलं हां, म्हणजे एक पहाडी आहे हां, तिची जागा सोड, हां, एक पहाडी हां, आहे तिची जागा सोड, हां, एक पहाडी आहे. हां, मग त्याच्यात थोड्याशे इथल्या एरियात आहे ना हां. त्यांचे घर बसवले होते, एक सिटी. बरं. हां, हां. आणि मग काय केलं ते टेस्टिंगचं? टेस्टिंग जेव्हा झाली, कुठं झाली ती टेस्टिंग, पण कुठे न्यू गेली? मेक्सिको स्टेटच्या थोड्या रेगिस्तानमध्ये, न्यू मेक्सिको हे कुठं आहे? हे अमेरिकामध्ये. अमेरिकेत आहे. बरं. आणि मग ते रेगिस्तानमध्ये का बरं गेली ती टेस्टिंग कारण करायला? की इतका खतरनाक ब्लास्ट होतो त्याचा हां, हां, एन्व्हायरमेंटला, हां, माणसांना, हां, ॲनिमल्सला हां. यांना खूप त्रास होतो त्याचा. अच्छा, अच्छा. हां, हां. मग रेगिस्तानमध्ये गेल्यावर? तिथं एकदम सुनसान एरिया असतो, बरं. हां, हां. कोणीच नाही राहत हां, तिथं. हां, हां. मग पण जेव्हा तो ॲटम बॉम्बची टेस्टिंग झाली ना हां, हां. तेव्हा ओपनहायमर शॉक ठेवून गेले. का बरं? इतका खतरनाक बॉम्ब त्यांनी पुऱ्या जीवनमध्ये नव्हता पाहिला. बघितला. बरं, बरं. ते हां. इतकं वरती गेलं, हां. 12 किलोमीटर वरती गेला आसमानमध्ये. बापरे! हां, त्याचा हां. क्लाउड इतका मोठा होता, हां, हां, हां. म्हणजे असा क्लाउड होता हां, डायरेक्ट, हां, मशरूम हां. क्लाउड मग बोलतात ते त्याला. पाहिल्यावर त्यांनी काय म्हटलं? त्यांनी भगवद्गीताचे आहे ना एक लाईन बोलून दिली होती. भगवद्गीतेची? हां. काय? काय लाईन बोलली? आय हॅव बिकम डेथ, हां. द डिस्ट्रॉय ऑफ द वर्ल्ड.